जय हिंद, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं महारथी करिअर अकॅडमीमध्ये. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी बेसिक इंग्लिशचा क्लास घेऊन आलो. ठीक आहे बघा. आता हा आपला पूर्ण कोर्स असणार आहे. ठीक आहे. एकच क्लास नाही, आपण वेगवेगळे क्लास घेणार आहोत. आणि याच्यामधून एकदम बेसिक पासून म्हणजे जर तुम्हाला इंग्रजीची बाराखडी जरी जमत नसेल, तरी सुद्धा तुम्ही ना हा क्लास करून सरी तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकता. ठीक आहे बघा. मग आता ह्या क्लासमध्ये आपण काय काय बघणार आहे सगळं काही मी तुम्हाला समजून सांगणार आहे. ठीक आहे. बघा, जर तुम्हाला इंग्लिश बिलकुल जमत नसेल किंवा तुम्हाला बेसिक इंग्लिश बिलकुल जमत नसेल, तर बघा तुम्ही हा क्लास पूर्ण करू शकता. जर हा क्लास तुम्ही पूर्ण केला, तर तुम्हाला इंग्लिश चांगल्यापैकी जमेल, बऱ्यापैकी जमेल. आणि मी जे सांगतो ते जर तुम्ही फॉलो केलं, तर तुम्हाला इंग्लिश चांगली जमेल. ठीक आहे. बघा, आपण ह्या क्लासमध्ये पूर्ण बघणार आहे. ठीक आहे. पूर्ण इंग्लिश शिकायचा प्रयत्न करणार आहेत. पण जर तुम्ही या चॅनलमध्ये नवीन आला असाल, तर अगोदर काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या क्लासला लाईक करा. ठीक आहे बघा. आता बघा बेसिक इंग्लिश. आता बेसिक इंग्लिश म्हणजे आपण काय बघणार आहे, तर जर तुम्हाला ए-बी-सी-डी म्हणतो ना आपण, म्हणजे बाराखडी जरी जमत नसली, तरी सुद्धा आपण ह्या क्लासमध्ये किंवा ह्या पूर्ण कोर्समध्ये तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. परंतु तुम्हाला काय करावं लागेल, मी जे सांगतो ते करावं लागेल. ठीक आहे. आता बऱ्याच जणांच्या कमेंट असतात, की मी समोर का दिसत नाही बाबा. ठीक आहे. बऱ्याच जणांना अगोदर मी 1-2 व्हिडिओ टाकले त्याच्यामध्ये मी असं या साइडला दिसायचो. ठीक आहे. पण माझ्या बाळांनो लक्षात घ्या, आपल्याला शिकायचंय. ठीक आहे. मी इथं दिसतो, नाही दिसत याच्याशी आपल्याला काही घेणं-देणं नाही. आपल्याला फक्त लक्षात घ्यायचंय, आपल्याला काय करायचंय, कोर्स करायचा. तुम्हाला मला बघायचंय का कोर्सला बघायचं, तर कोर्स कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे. किंवा हा क्लास व्यवस्थित करायचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही ना काय करायचंय, फक्त क्लासकडे लक्ष द्यायचंय. बाकीचं कुठेच लक्ष द्यायचं नाही. बघा, आपण काय करणार आहे, बेसिक इंग्लिश शिकणार आहोत. ठीक आहे. आता मी ज्या गोष्टी सांगणार आहे, त्या पूर्ण तुम्हाला म्हणजे काय करायचंय, पूर्ण पाळायच्या आहे. ठीक आहे बघा. कशा पद्धतीने सगळ्यात अगोदर काय करा, इंग्लिशची जी भीती असते ना, ती मनातून काढून टाका. आता आपल्याला काय असतं, आपल्याला भीती वाटते, की आपल्याला इंग्लिश येत नाही. का? कारण आपलं जे बॅकग्राऊंड आहे, ते आपलं एक तर हिंदी मीडियम मधून असतं किंवा मराठी मीडियम मधून असतं आणि आपल्याला इंग्लिशची भीती पहिल्यापासून वाटत असते. ठीक आहे. आपल्याला असं वाटतं, की इंग्लिश खूप जास्त अवघड आहे. बघा, अगोदर इंग्लिश भाषा म्हणजे जशी की आपली मराठी भाषा आहे. ठीक आहे. आता मराठी भाषा आपण कशी शिकलो? तर आपण काय केलं, जेव्हा पण आपण ऐकत राहिलो, ठीक आहे, आपल्या कानावरती शब्द पडत गेले. त्याच्यानंतर आपण शिकलो ना. जेव्हा आपण आज थोडंच आहे, की आपण जन्माला आलो आणि डायरेक्ट म्हणजे मराठी भाषा बोलायला लागलो. पॉसिबल नाहीये. ठीक आहे. तर मग आपण कसं शिकलो? जेव्हा आपण ऐकलं, त्यानंतर आपण समजलं आणि आपण काय केलो, त्या भाषा बोलत गेलो. ठीक आहे. म्हणजे ज्या ज्या आपली जी मातृभाषा असते त्याच्यामध्ये आपण बोलायला शिकलो, कारण ते आपल्या पूर्ण घरामध्ये आपण ऐकत आलेलो आहे. ठीक आहे. मग ऐकत आलो, मग आपण हळू शिकलो. मग वाचायला शिकलो, बघायला शिकलो, बोलायला शिकलो. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आपण शिकलो. मग काय, तर सगळ्यात अगोदर काय करा, इंग्लिशची भीती पहिले मनातून काढून टाका, की मला इंग्लिश येणारच नाही. बघा, कोणीही परफेक्ट नसतो आणि कोणीही इतका कमजोर असतो, त्याला जमणार नाही. ठीक आहे. आपल्याला काय करायचं, एकदम बेसिक इंग्लिश शिकायची आणि बेसिक इंग्लिश शिकायसाठी काय करायचं आपल्याला, सगळ्यात अगोदर काय करायचं, मनातून भीती काढून टाकायची. ठीक आहे. बघा, तर सगळ्यात मनातून समजा तुम्ही सगळ्यांनी काय केलं, मनातून भीती काढून टाकली. बरोबर आहे. पण आता काय करायचंय, की आपल्याला जर समजा इंग्लिश शिकायची, सगळ्यात अगोदर काय करा, वाचन करा. ठीक आहे. आता मी जे सांगतो ते तुम्ही काय करताय, सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्यायचे. तुम्ही वाचन करायचंय. आता वाचन करायचं म्हणजे काय, तर काय करायचं, एक न्यूजपेपर घ्यायचा. जर तुमच्या आजूबाजूला हार्ड कॉपी असेल, हार्ड कॉपी म्हणजे काय, जो आपला न्यूजपेपर आपल्या बाजारामध्ये भेटतो, तो जर तुमच्याकडे अवेलेबल असेल, जसं की इंडियन एक्सप्रेस असेल, द हिंदू असेल, बघा, इंडियन एक्सप्रेस असेल किंवा द हिंदू असेल, तर याच्यापैकी एक पेपर तुम्हाला भेटला, कोणताही चालेल, टाइम्स ऑफ इंडिया पण चालतो. ठीक आहे. म्हणजे कोणताही इंग्लिशचा पेपर असेल, तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता, तो पेपर वाचन करू शकता. बघा, जर तुमची इंग्लिश बिलकुल कच्ची असेल, आता काही काहींना प्रश्न पडतो, सर आम्हाला इंग्लिश सुद्धा वाचता येत नाही. ठीक आहे. बघा, जर इंग्लिश वाचता येत नसेल ना, तर इंग्लिश वाचायचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला काही एका दिवसामध्ये येणार नाहीये. तुम्हाला हळूहळू प्रयत्न करावा लागेल. जर तुम्ही 30 दिवस बी जरी फॉलो केलं, फक्त 30च दिवस, 30 दिवसामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे इंग्लिश वाचता येईल. ठीक आहे. मग तुम्हाला सुरुवात करावी लागेल. जर तुम्ही सुरुवात केली नाही, तर तुम्हाला जमणार नाही. बघा, मग तुम्हाला काय करायचंय, तर सगळ्यात पहिले वाचन करायचंय. मग हार्ड कॉपी घ्यायची, इंडियन द हिंदू. समजा आपल्याकडे हार्ड कॉपी सुद्धा अवेलेबल नाही. जर हार्ड कॉपी आपल्याकडे अवेलेबलच नाही, म्हणजे आपण बाजारात जाऊन घेऊन येऊ शकत नाही किंवा आपल्याला भेटतच नाही हार्ड कॉपी. ठीक आहे. तर तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन जे न्यूजपेपर येतात, याच इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदू असे जे न्यूजपेपर येतात, ते काय करायचं, वाचायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. ऑनलाईन न्यूजपेपर वाचायचा प्रयत्न करायचा. जर न्यूजपेपर वाचलं ना, त्याचा फायदा काय आहे, याच्यामध्ये खूप छान प्रकारचे शब्द दिलेले असतात. आणि जे अवघड शब्द असतील किंवा सोपे शब्द असतील, ते शब्द आपल्याला तीनदा-तीनदा किंवा जास्त वेळेस आपण वाचले, की आपले इंग्लिश इम्प्रूव्ह व्हायचा प्रयत्न करतात. ठीक आहे. पण जर समजा तुम्हाला इंग्लिश बिलकुल जमत नाही आणि हे शब्द पण वाचायला खूप अवघड जातात, तर काय करायचं माहिती आहे का? चॅट जीपीटी आपल्याकडं, चॅट जीपीटी ओपन करायची. ठीक आहे. आणि त्याच्यावरती टाकायचं, की स्मॉल स्टोरी. ठीक आहे. स्मॉल स्टोरी, स्मॉल इंग्लिश स्टोरी. ठीक आहे. स्मॉल इंग्लिश स्टोरी इन सिंपल वर्ड. इन सिंपल वर्ड. ठीक आहे. माझ्या अक्षरावर नका जाऊ. हां, बघा. इन सिंपल वर्ड अशा पद्धतीने आपण टाकायचं. काय टाकलं? स्मॉल इंग्लिश स्टोरी
इन सिम्पल वर ही स्टोरी हा बघा. आता हे काय तुम्हाला समजलं असेल की मी काय टाकलेलं ठीक आहे. तुम्ही काही जरी टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही ती व्यवस्थित तुमच्या समोर तुम्हाला इंग्लिश स्टोरी देईल ठीक आहे. तर ती स्टोरी वाचून काढा. ती स्टोरी काय करा वाचा बघा. वाचन जितकं पॉसिबल होईल तुमच्याकडून तितकं तुम्ही वाचायचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता बघा त्यानंतर रायटिंग म्हणजे काय लिहिणे. बघा काय करा लिहा. आता तुम्ही म्हणशाल काय लिहायचे बघा. समजा तुम्ही एखादा बुक वगैरे समोर ठेवायचं किंवा स्टोरी समोर ठेवा किंवा पेपर समोर ठेवा. ठीक आहे. त्याच्यामध्ये एखादा शब्द जर दिलेला असेल तर तो काय करायचा समजा एक शब्द इट बरोबर आहे. आता हा शब्द तुम्ही वाचला. ठीक आहे. बघा आता हा शब्द वाचला ना हा शब्द जसेच तसा लिहायचा बघा. काय करायचं वाचायचं थोडं थांबायचं. त्यानंतर काय करा तो शब्द कागदावर लिहायचा प्रयत्न करा. काय करा कागदावर लिहायचा प्रयत्न करा. ठीक आहे. झालं बघा. आता हे तुमचं स्टार्टिंगचं आहे सुरुवातीचं आहे. परंतु नंतर जेव्हा तुमचं वाचन चांगल्या प्रकारे होईल, तेव्हा तुम्हाला लिहायचं काय ते पण सांगतो बघा. तर तुम्ही काय करायचं YouTubeवर जायचं. ठीक आहे. आणि तिथे सुद्धा हे जसं मी ह्या पद्धतीने टाकलं ना सिंपल इंग्लिश स्टोरी तर अशा पद्धतीने तुम्ही टाकायचं स्मॉल इंग्लिश स्टोरी ठीक आहे. किंवा सिंपल इंग्लिश स्टोरी असं टाकायचं सिंपल इंग्लिश स्टोरी बघा. हे तुम्हाला जमणार नाही मी लिहून देतो बघा. सिंपल इंग्लिश स्टोरी. ठीक आहे. सिंपल इंग्लिश स्टोरी. असं काय करायचं आपल्या YouTubeवर टाकायचं. ठीक आहे. बघा जेव्हा YouTubeवर तुम्ही असं टाकणार तेव्हा तुमच्या समोर काही स्टोऱ्या येतील. ठीक आहे. त्याच्यापैकी 2 ते 3 मिनिटाची एक स्टार्टिंगला सुरुवातीला 2-3 मिनिटाची किंवा जेव्हा तुमची थोडीशी इंग्लिश वाचन चांगलं होईल म्हणजे तुमचं इंग्लिश वाचायला तुम्हाला चांगल्या प्रकारे जमतंय तेव्हा सांगतोय हा. तर काय करायचं हे 2-3 मिनिटाची स्टोरी ती काय करायची निवडायची. ठीक आहे. आता ती स्टोरी लावायची. हा आता या स्टोरीचे तुम्हाला नंतर फायदे वेगळे सांगतो बघा. ही स्टोरी आपण नंतर सांगतो काय काय करायचं. ठीक आहे. तर सध्या लिहायचं काय ते सांगतो बघा. आता जी स्टोरी ती आपण लावली तर काय करायचं स्टोरीचे हेडफोन वगैरे लावा किंवा बाजूला ठेवा आणि एकदम बाजूला ठेवा. ठीक आहे. मोबाईल जर असेल ना तर बाजूला ठेवून द्या. उलटा करून ठेवून द्या. ठीक आहे. जर स्विचचा मोबाईल असेल तर त्याला काय करा उलटा करा. उलटा करून ठेवून द्या आणि जे शब्द ते सांगताय ठीक आहे. तर ते शब्द तुमच्या शब्दात लिहायचा प्रयत्न करा. मी काय सांगतोय व्यवस्थित लक्षात घ्या बघा. जे शब्द ते सांगताय ते शब्द तुमच्या शब्दात लिहायचा प्रयत्न करा. म्हणजे जे तुम्हाला वर्ड ते सांगतायत तुम्हाला तुम्ही जे ऐकताय ते काय करा लिहायचा प्रयत्न करा. गॅरंटी सांगतो पहिल्या वेळेस तुम्हाला काहीही जमणार नाही. चुकू द्या. चुकलं, चुकू द्या. काहीही फरक पडत नाही. आपल्याला फक्त इंग्लिश परफेक्ट करायची ठीक आहे. मग जर तुम्ही म्हणलं की मला पहिल्या दिवशी आला पाहिजे, तर ते जमणार नाही. त्याच्यामुळं आपण पहिले ॲक्सेप्ट करा, की मला शिकायचंय आणि जर तुम्हाला शिकायचं असेल, तर तुम्हाला सगळ्यात पहिले काय करावं लागेल, की ते समजून घ्यावं लागेल. म्हणजे जे शब्द ते सांगताय ना, ते ऐका आणि तुमच्या शब्दामध्ये लिहायचा प्रयत्न करा. चुकलं, चुकू द्या. एकदा चुकल, दोनदा चुकल, 10 दिवस चुकल. पण 11व्या दिवशी तुम्हाला हळू सगळ्या गोष्टी जमतील. ठीक आहे. बघा मग तुम्हालाच कळालं स्टोरीचं. मग बघा तर आता हेच मी काय सांगणार होतो खाली ऐका म्हणत होतो. ठीक आहे. आणि तेच आपल्याला करायचंय. काय करायचंय स्टोरी ऐकायची. बघा ऐकली स्टोरी. आता स्टोरी बघा. आता स्टोरी बघा व्यवस्थित करा. एकच स्टोरी निवडा. ठीक आहे. इंग्लिशमध्ये खूप साऱ्या स्टोरी अवेलेबल आहे. त्या स्टोरी निवडा. त्या ऐका, त्या बघा आणि त्याच्यामधले जे फॉन्ट असतात किंवा सॉरी फॉन्ट म्हणतो ते सबटायटल असतात. सबटायटल काय करा तुम्ही ते सबटायटल वाचा. ठीक आहे. सबटायटल वाचा. आणि त्या स्टोरी समजून घ्यायचा प्रयत्न करा. त्यानं काय होईल तुमच्या समोर एक स्टोरी चालू आहे, चित्र चालू आहे. तुमच्या कानावर शब्द सुद्धा पडताय म्हणजे तुम्ही ऐकता पण आहे, बघत पण आहे आणि लिहत पण आहे. या स्टोरीमुळे तुमची जी बेसिक इंग्लिश आहे ती बऱ्यापैकी परफेक्ट होईल. परंतु एक दिवस केल्याने होणार नाही. लक्षात घ्या पहिले सगळ्यात पहिले हे तर समजूनच घ्या, की एक दिवस केल्याने होणार नाही. तुम्हाला इंग्लिश रोज व्यवस्थित समजून घ्यावी लागेल. ठीक आहे. आता मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय. तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या, की तुम्हाला करायचं काय-काय आणि इथून पुढे तुम्ही काय करणार ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या, तर तुम्हाला काय होईल इंग्लिश स्टोरी म्हणतो इंग्लिश तुम्हाला बऱ्यापैकी जमल. ठीक आहे. तर आपण काय बघितलं, की आपल्याला वाचन करायचंय. बरोबर? वाचन करायचंय. आपल्याला ऐकायचंय म्हणजे स्टोरी ऐकायची. काही इंग्लिशमध्ये ज्या पण गोष्टी असेल, त्या तुम्ही ऐका. ठीक आहे. जर शक्य तुमच्याकडून झालं, जर तुमच्याकडे वेळ असेल, तर तुम्ही काय करा इंग्लिशमध्ये जे बॉलिवूडच्या मूव्ही असतात, त्या मूव्ही सुद्धा अवेलेबल आहे. ठीक आहे. म्हणजे ज्या बॉलिवूडच्या मूव्ही तुम्ही हिंदीमध्ये बघितलेल्या आहे, त्याच इंग्लिशमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. मग त्या मूव्ही जर तुम्हाला भेटल्या, तर त्या मूव्ही बघा. कारण त्या जर अगोदर तुम्ही हिंदीमध्ये मराठीमध्ये बघितलेल्या असेल ना, तर ते तुम्हाला समजतील. त्या समजतील. मग जर त्या समजल्या ना, तर प्रत्येक वेळेस तुमच्या कानावर शब्द पडत राहील. म्हणजे ज्या पद्धतीने आपण मराठी शिकलो, त्याच पद्धतीने आपल्याला इंग्लिश शिकायची. मराठी आपण कसं शिकलो, तर आपण लहानपणीपासून शब्द ऐकत गेलो. नंतर हळू वाचत गेलो, लिहत गेलो. ठीक आहे. त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. बघा, आता हा क्लास तुमच्यापर्यंत पोहोचला असेल बऱ्याच जणांपर्यंत. ठीक आहे. आता हा क्लास काय करू आपण इथंच संपवू. हां, लक्षात घ्या मी काय सांगतो एकदा. ठीक आहे बघा. हाच क्लास काय करू आपण इथं थांबवू. कारण का, की मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, त्या गोष्टी तुम्ही पहिले अगोदर तयार करायच्या आणि जेवढ्याने पण व्हिडिओ बघितलाय, जेवढे पण व्हिडिओ बघताय त्यांनी काय करा एकदा कमेंटमध्ये मला सांगा, की तुमची इंग्लिश कशी? म्हणजे जेणेकरून काय होईल,
की मला समजेल की तुम्हाला कोणत्या पद्धतीने समजून सांगायचंय. ठीक आहे. लक्षात घ्या. जर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. ठीक आहे. तर बघा एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर जे बेल आयकॉन असतं त्याला काय करायचं प्रेस करायचा. मी तुम्हाला गॅरंटी सांगतो जर 30 दिवस जर आपला क्लास व्यवस्थित चालला, 30 दिवस जर आपण व्यवस्थित क्लास केला किंवा 30 दिवस जर व्यवस्थित तुम्ही समजून घेतलं, तर मी गॅरंटीने सांगतो तुम्हाला की 30व्या दिवशी तुम्हाला इंग्लिश परफेक्ट जमेल म्हणजे जमेल. ठीक आहे. चांगल्या प्रकारे जमेल हां. आणि ते जर तुम्हाला व्यवस्थित जमवायचं असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल? आपला क्लास कंटिन्यू करावं लागेल. ठीक आहे. तर मित्रांनो, याच्या पुढचा जो क्लास होईल, त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण सांगेल, की सेंटेन्स काय असतं किंवा बेसिक इंग्लिश काय आहे, सगळ्या गोष्टी मी काय करेन तुम्हाला समजून सांगेन. पण त्या अगोदर तुम्हाला काय करायचं रोज वाचन करायचंय, रोज ऐकायचंय, रोज स्टोरी बघायची रोज जे पॉसिबल होईल ते करायचंय आणि हां, जर तुम्हाला ऑनलाईन ChatGPT वरून सनी किंवा हार्ड कॉपी जर लागत असली, तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे. ठीक आहे. टेलिग्राम चॅनल आहे. काय नाव आहे टेलिग्राम चॅनलचं? महारथी मराठीमध्ये सर्च करायचं महारथी करियर अकॅडमी. ठीक आहे. असं मराठीमध्ये सर्च करायचं आणि हे चॅनल जे येईल आपलं तुम्हाला त्याच्यावर लघुत्तम आहेत त्याचे आणि ह्या चॅनलला काय करायचंय जॉइन व्हायचे. त्याच्यावरती मी काय करेन तुम्हाला रोज एक पॅराग्राफ म्हणतो ना आपण ठीक आहे किंवा एक आर्टिकल म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. बघा जे आर्टिकल असतं का ते टाकील. तेवढं पण जर तुम्ही वाचलं तर तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह व्हायचा प्रयत्न करेन. बघा आता हा क्लास आपल्याला फक्त मला एकट्यालाच नाही. आपल्याला काय करायचं सगळ्याला सोबत घेऊन चालायचंय. ते जे पण डाउट असेल, जे पण प्रॉब्लेम असेल ते तुम्ही मला विचारा. तुम्ही जेव्हा मला